तुमची डाळबाटी कडक होते, लेयर्स पडत नाहीत, कितीही प्रयत्न केले तरी हॉटेलसारखी चव येत नाहीत. माझ्यासोबतही अगदी हेच व्हायचं. पण आजीने सांगितलेली एक छोटी ट्रिक वापरली आणि बघा, ही खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली डाळबाटी तयार झाली. ही ट्रिक काय आहे? चला लगेच बघूया. एका भांड्यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे एक मोठा चमचा मी येथे ओवा घेतलेला आहे, तो हातावरती छान चोळून आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, मोठे 2 चमचे आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यानंतर 2 छोटे चमचे मी येथे गरम तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, कडक गरम तेलाचे मोहन घातल्यामुळे जे आपली बट्टी आहे ती खुसखुशीत अशी तयार होते आणि रव्यामुळे आपली बट्टी जी आहे ती छान अशी कुरकुरीत अशी तयार होते. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीपेक्षा थोडं किंचित असं घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मस्त हे सर्व साहित्य छान, हे बघा, थोडंसं हळद घालायची आहे, मी सांगायचं विसरले, पण थोडी हळदसुद्धा आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर 15 मिनटं किंवा 10 मिनटं आपल्याला झाकून हे पीठ ठेवायचं आहे आणि याच्या एकसारखे गोळे करून पातळ अशा आपल्याला पोळ्या त्याच्या लाटून घ्यायचे. प्रत्येक पोळे आपल्याला हलकंसं तेल लावायचं आहे. आता इथे मी 6 असे एकसारख्या आकाराचे आपले गोळे झालेले होते, अशा मी 6 चपात्या इथे लाटून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, 3-3 चपात्यांचे आपण येथे रोल तयार करून घेत आहोत. घट्टसर आपल्याला रोल तयार करायचा आहे. तर प्रत्येक चपाती, आता पहिली चपाती घेतली त्याला असं हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. परत त्यावर दुसरी चपाती ठेवून त्यावरती परत हलकंसं तेल लावायचं आहे आणि परत पुन्हा आपण तिसरी चपाती ठेवायची, त्याला हलकंसं आपल्याला तेल लावायचं आहे. असं 3 चपातीचा आपण हा रोल तयार करत आहोत. जास्त जर आपण 6 चपात्यांचा एकच रोल केला तर तो शिजत नाही, म्हणून 3-3 चपात्यांचा आपल्याला रोल करायचा आहे. जास्त जाडसर आपल्याला रोल तयार करायचा नाही आहे. घट्टसर आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल जास्त जाड करू नका, नाहीतर आतून तो कच्चा राहू शकतो. हा रोल बघा मस्तपैकी तयार झालेला आहे. आता एका रोलचे आपण 2 भाग तयार करून घेत आहोत. तर अशाच पद्धतीने आपण आता 4 रोल इथे आपले तयार झालेले आहेत आणि आता काय करायचं आहे, आपल्याला इथे 10 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवायचे आहे. ते इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आणि चाळणीला तेल लावून यामध्ये आपण जे रोल तयार करून घेतले आहेत ते ठेवायचे आहेत आणि ते छान असे वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनटं आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहेत. हे बघा, तोपर्यंत आपण येथे वरण तयार करतोय. येथे मुगाच्या डाळीचं मी वरण तयार करत आहे. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तूर डाळ आणि मसूर डाळ घेतली तरी चालेल. आता हे स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी, डाळीच्या थोडं वर पाणी राहील इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडेसे हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि हळद घालायची आहे थोडीशी. आणि आता कुकरच्या आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ लवकर शिजते. हे बघा, मस्तपैकी 2 ते 3 शिट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ही जी डाळ आहे ही आपल्याला छान अशी घोटून घ्यायची आहेत. आता यामध्ये हवं तसं आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी, जसं वरण तुम्हाला घट्ट हवं, पातळ हवं, त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला वरणाला आपल्याला छान मस्तपैकी एक उकळी आणायची. आता हे जे वरण आहे हे मी साधं वरण केलेलं आहे. तुम्ही या वरणाला फोडणीसुद्धा घालू शकतात. येथे बघा, आपली जी बट्टी आहे ती छान मस्त वाफवून तयार झालेली आहे. 10 मिनटं झालेले आहे. 10 मिनटानंतर थंडसुद्धा झालेले आहे. थंड झाल्यानंतरच आपण याचे काप करायला घ्यायचे आहेत. हे बघा, किती सुंदर असे मस्तपैकी याला लेयर्स आलेले आहेत. याच पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्यांचे असे काप तयार करून घेत आहोत. आता हे ते बघा, आपण कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं होतं. मी आधीच गरम करायला तेल ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण जे बट्टीचे काप तयार करून घेतले ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही आहे, नाहीतर ते आतून कच्चे राहतील. हे बघा, किती सुंदर असे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत. आधी वाफवून मग तळल्याने लेयर्स सुंदर येतात आणि बट्टी जी आहे ती अजिबात अशी
तेलकट होत नाही। हे बघा मस्तपैकी असे लेयर्स आलेले आहे, बघा किती सुंदर मस्त लेयर्स आले आहे, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ आणि गरमागरम डाळीसोबत याची चव अप्रतिम लागते। आपलं हे साधं सिंपल असं हे डाळ बटीचं जेवण होतं। हे जे आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडण्यासाठी हे मस्तपैकी ऑप्शन आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने बट्टी बनवतात आणि यावरती भरपूर असं आपल्याला वरणावरती तूप घेऊन बट्टी चुरून आपण हे मस्त खायचं असतं। आता हे खानदेशी स्टाईल आपण ही वरणबट्टी बनवलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक